बघा, ए आणि बी दोघांनी अनुक्रमे 25,000 रुपये व 35,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर बीने त्या व्यवसायामध्ये आणखी 5,000 रुपये गुंतवले. तर वर्षाअखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडायचा कसा? सोडत असताना एक साधी आणि सोपी गोष्ट तुम्हा सर्वांना माहिती आहे. भांडवल गुणिला मुदत बराबर नफा, म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर गुणिला मुदतीचं गुणोत्तर बराबर नफ्याचं गुणोत्तर असते. आता इथं प्रश्नातील दोन व्यक्ती आहेत, ए आणि बी. लक्षात घ्या, ए आणि छेदस्थानी बी मांडा लेकरं. लक्षात घ्या, ए आणि बी यांनी अनुक्रमे 25,000 आणि 35,000 गुंतवून, म्हणजे अनुक्रमे या शब्दाचा अर्थ ए साठी 25,000 ही रक्कम, बी साठी 35,000 ही रक्कम. अनुक्रमे म्हणजे क्रमशः येणाऱ्या गोष्टी. क्रमशः ए पहिल्यानं, तर इथली पहिल्याने येणारी गोष्ट ए ची, नंतर आला बी, नंतर येणारी गोष्ट बी ची. ओके, क्रमशः म्हणजे अनुक्रमे. यांनी 25,000 35,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. सर 4 महिन्यानंतर बीने त्या व्यवसायामध्ये आणखी 5,000 रुपये गुंतवलेत. म्हणजे ही जी गुंतवणूक आहे 35,000 ही बीची फक्त 4 महिन्यासाठीची गुंतवणूक आहे. 4 महिन्यानंतर त्यानं आणखी 5,000 रुपये गुंतवलेत. म्हणजे आणखी 5,000 गुंतवले. पहिले 35,000, नंतर त्यानं 5,000 आणखी गुंतवले. म्हणजे आता त्याची भांडवल 40,000 झाले. आणि या 40,000ची मुदत काय, तर ही गोष्ट 4 महिन्यानंतर, म्हणजे आता वर्षातले 4 महिने गेले, उरले किती? ही 40,000 रुपये प्रतिमाह गुंतवणूक आहे फक्त 8 महिन्यासाठी. आता हा बदल अशा पद्धतीनं टिपला पाहिजे. येणं मात्र आपल्या गुंतवणुकीमध्ये कुठलाही फेरबदल केला नाही. याची ही गुंतवणूक आहे 12 महिन्यासाठीची. आता 12 महिन्याचं या एचं आणि या बीचं एकूण गुंतवणूक किती हा प्रश्न मनाशी करायचा. हा गुणाकार करा. हे 3 शून्य अगोदर मांडून ठेवतो लेकरांनो, लक्ष द्या. 12 पंचे 60 शून्य, हातचे आले 6, 12 दोन्ही 24 आणि 6 30. म्हणजे हे किती हो, तर 3 लाख. 3 लाख रुपये ही गुंतवणूक 12 महिन्याची एची आहे. आता इथं बघा, 4 महिन्यासाठी या बीनं 35,000 रुपये गुंतवले. इथं वाक्य लक्षात घ्या, 4 महिन्यानंतर बीनं व्यवसायामध्ये आणखी 5,000 रुपये गुंतवलेत. म्हणजे 5,000 रुपये भांडवल गुंतवणूक वाढवली. मग हे जे गुंतवलेले प्रारंभीचे 35,000 आहेत, हे फक्त याचा कालावधी 4 महिने. 4 महिन्यानंतर बीनं व्यवसायामध्ये आणखी 5,000 रुपये गुंतवलेत. म्हणजे आता पूर्वी 35 होते, आता गुंतवणूक 35 आणि 5 40,000 झाली. या 40,000 गुंतवणुकीची कालमर्यादा काय, तर 8 महिने. 35,000ची 4 महिने. मग याची वार्षिक एकूण गुंतवणूक किती बाबा, याचा गुणाकार करा. हे 3 शून्य अगोदर घेऊन ठेवा. 4 पंचे 20 शून्य, 4 2 4 3 12 2 14, म्हणजे 1,40,000. हे इथं 1,40,000 बना लागलीत. आणि इकडं हा गुणाकार करा. हे सगळे शून्य अगोदर मांडून ठेवा. 1 2 3 आणि हे 4, 8 चूक 32. इथं 3,20,000. इथं हे 14 व्यवस्थित लिहावं सर. हे 1,40,000. मग याची गुंतवणूक किती रे बाबा, याची बेरीज करा. 1,40,000 ओके, आणि 3,20,000. 3,20,000. 3,20,000 आहेत ना. ओके, म्हणजे आता हे 0 0 0, हे 0, 4 आणि 2 6 आणि 3 आणि 4. या बीची एकूण गुंतवणूक वर्षभराची किती हो, 4,60,000. 4,60,000 समोर ते मांडा. लक्षात घ्या, नफ्याचं गुणोत्तर म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर गुणिला मुदतीचं गुणोत्तर. आता ए बीच्या नफ्याचं गुणोत्तर काय, तर इथे ए परत मांडा, छेदस्थानी बी मांडा. याची वार्षिक गुंतवणूक आहे 3 लाख रुपये सर. इथं 3 लाख रुपये. इथं भागीला स्वरूपात बीची वार्षिक गुंतवणूक कशी आली, काय एखाद्या नसेल समजलं पुन्हा एकदा रिपीट करा. 4,60,000 रुपये बीची वार्षिक गुंतवणूक आहे. ओके, याला संक्षिप्त रूप द्यायचं फक्त. लक्षात घ्या, इथं किती शून्य आहेत, 1 2 3 4. 1 2 3 4 खलास करा. वरची 4 शून्य केले सर.
मग आता परत ए बी हा शब्द एच्या ठिकाणी उरले 30, बीच्या ठिकाणी 46 सर. मग आता इथं ते मांडा आणि याला संक्षिप्त रूप द्या, जसं की 2 गुणिला 15 30, 2 गुणिला 23 76. ए बी यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय, तर 15-23. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. लेकरांनो, महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आहेत. कित्येकांना यश मिळालं, मिळत आहे आणि मिळत राहील. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, या माऊलीच्या उक्तीप्रमाणे मी रात्रंदी राबत असतो. माऊलीनं जर समाधी घेतली तर आम्ही थोडंसं गोरगरिबांच्या जीवनाचा थोडा उद्धार करण्यासाठी हातभार थोडासा जागून लावला, मेहनत करून काया वाचा मनानं जर असं त्यांच्या उत्थानासाठी राबण्याचं काम केलं तर बिघडते कुठं? हाच खरा धर्म, हीच खरी भक्ती. माऊलीच्या कृपा आशीर्वादानं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये आम्ही अशा असंख्य प्रश्नांचा दररोज सराव करतो. मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत, म्हणून हे प्रश्न मी अपलोड करतो. शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपचे सदस्य व्हा, भागीदार व्हा. फायदे असे दररोज असे असंख्य प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील. गणिताची भीती पार नाहीशी होईल, पळून जाईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास, हे वचन तुम्हाला देतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे, असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.